झी 24 तास एक पाऊल पुढे। 150 वर्षांपूर्वीच्या कोल्हापुरी चपलेची कथा लावू का लाथ या विजय पाटकर यांच्या सिनेमात पाहायला मिळणार आहे। या सिनेमाच्या टीमनं नुकताच आपल्या प्रमोशनचा नारळ फोडला तो चित्रपटांचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरातल्या चपलांच्या दुकानाला भेट देऊन या टीमनं धमाल केली। लेट्स हॅव अ लुक। अख्ख्या हॉलिडेत असा आराम दुसऱ्या कोणाला भेटला नसेल। खरंच तू पायगुणी आहे। नमस्कार मंडळी, आज आम्ही सिनेमाच्या प्रमोशनसाठी म्हणा हवं तर आम्ही कोल्हापुरात आलो। एक प्रसिद्ध चपलाचं दुकान आहे। चपलाच्या दुकानात यायचं कारण असं की माझा जो सिनेमा आहे लावू का लाथ चपलेशी खूप असं निगडीत आहे, त्यामुळे मी आलोय। काय म्हणतो जेवण, काय म्हणाय तुला? म्हणजे चप्पल साईज आहे विजय हेमा बघ। नाही हे त्यांचं म्हणणं की हा मुलगा आहे, हा मुलगा अजून त्यांच्याकडे आई आहे, अच्छा बाप आहे ते बघू ही चप्पल तुमची आहे? परंपरागत पंजानं आजाला दिली, आजानं बाला दिली आणि बानं मला दिली। माझे सिनेमाची कथा चपलेशी खूप निगडीत आहे। तुम्ही जो चित्रपट बघाल माझा लावू का लाथ तर तुम्हाला कळेल की एक चप्पल आहे माझी, ती 150 वर्षापूर्वीची आहे आणि ती मी अगदी छातीला गोटाळून मी फिरतोय। त्यात असं रहस्य आहे। परत सांगतो, सिनेमा बघाल माझा लावू का लाथ तेव्हा तुम्हाला कळेल। काय जयवंत, मला माहिती तू काय काम केलंस, आपल्या प्रेक्षकांना सांग ना तू काय केलंस। मी यात म्हणजे आमची हिरोईन आहे, म्हणजे या फिल्मची विजय पाटकर हिरो आहे आणि हिरोईन हेमा आहे। आणि मी तिथं माझी मुलगी आहे आणि मी या फिल्मसाठी मी तिचा बाप आहे। आणि एक मुलीचं अफेअर होतं, म्हणजे याच्याबरोबर तिचा जीव जडतो आणि मग ती म्हणते की मला याच्याबरोबर लग्न करायचं आहे। आणि हे लग्न करता करता मला असं वाटलं की मग नाही, मग काय, मग ये बाबा हा हिरो आला, मग ह्याला विचारलं तुला अटी टाकल्या आणि त्याला अटी टाकतो मी। आणि मग कसं लग्न होतं या अट टाकतो की हे चप्पल ही चप्पल जी आहे ही चप्पल फेकून दे। ही नाही, फिल्म मधली चप्पल आहे ती फेकून दे। कारण का त्या चप्पलेमुळे काय होतं, ज्या वेळेस मी ह्याच्यावर इंटरॅक्ट करतो त्यावेळी ती चप्पलेमुळे मला त्रास होत असतो। नाही, त्याचं कारण असं आहे की ती 150 वर्षापूर्वीची असल्यामुळे त्याला 100 खेळ ठोकलेले असतात आणि चालायची फक्त ती मला सवय असते। तर हा जेव्हा चप्पल घालतो तर तो शेणात पडतो, पहिल्यांदा घालतो तेव्हा तो शेणात पडतो, तोंड काळं होतं की काय नाही ते बघूया, शेणकड होतं म्हटलं। आणि त्यामुळे या नंतर मग याचा शेवट कसा होतो ते तुम्हाला बघायला मिळेल। जसं या चपलेमध्ये रहस्य सुद्धा आहे, जसं विजयनी सांगितलं ते पण आहे। तर हेमा, तुला काय वाटलं या सगळ्या प्रवासामध्ये लावू का लाथ करताना? मला या सिनेमामध्ये काम करताना खूप मजा आली आणि या कलाकारांबरोबर काम करताना खूप मजा आली। आणि जी काय स्टोरी राजेश बामुगडे यांनी लिहिली आहे ती अप्रतिम स्टोरी आहे। सगळ्यांनी पहा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल। आणि चपलेशी निगडीत आहे म्हणून आज आम्ही इथे आलोय, पण आता चपला पाहून ना मी मोहात पडले, मला खरंच घ्यावेसे वाटतात आहे। विजय, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मुळात आता कसं आहे की आता हा चित्रपट पाहताना पश्चिम महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गावामधल्या सरपंचाला आपणच पडद्यावरती बघतो असं वाटतं। कारण सरपंच हा बेरकी असतो म्हणून तो सरपंच सुगंधा नाही, सतत तो आपला अत्तराची बाटली घेऊन असतो। त्यामुळे सुगंधाला ज्याला म्हणतो जवळ करणार हा आहे सरपंच। आणि ह्या सरपंचाचं आणखी नाम्याचं सततचं काय झालंय की लावू का लाथ, मला असं वाटतं मागापासून आपण फक्त लाथेबद्दल बोलतोय, पण ही लाथ पायगुणी आहे। कारण याच्यातला आमचा हा जो नाम्या जो आहे विजय पाटकर, जे आमचे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, निर्माते आहेत आणि प्रमुख भूमिकेत ते काम करतात, पण त्यांचा पाय हा पायगुणी असल्यामुळे अख्ख्या गावाला त्यांच्या लाथेने ते इतके बरं करत असतात। आणि त्याच्यामुळे सरपंच पण बराच झाले असल्यामुळे सरपंचाचा त्याच्यावर विशेष जीव आहे। वडील या डॅड हे बघा, ही चप्पल जवळजवळ किती आहे रे, 11 फुटाची चप्पल आहे। आता तुम्ही 11 फुटाची चप्पल तुम्ही बघू शकता, तर माझ्या सिनेमात जी काही 1 फुटी चप्पल आहे ते तुम्ही बघायला नक्की याल। आणि बरं, ही जशी तुम्हाला दिसताना या चप्पलीत बघताना गंमत वाटते, तशी माझी चप्पल बघताना तुम्हाला गंमत वाटेल।
या होलिडे तासात झी 24 तास एक पाऊल पुढे.